नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड बनवण्यासाठी प्रक्रिया आहे ती सुरू केली आहे. आता हे फार्मर आय डी कार्डसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी देखील केली आहे, परंतु त्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत आपलं फार्मर आय डी कार्ड मिळालेलं नाही. जे काय फार्मर आय डी कार्ड आहे ते डाउनलोड कसं करायचं, याबद्दलच्या ज्या काही शंका होत्या किंवा आपल्या अर्जाचं आपण स्टेटस कसं चेक करायचं, हे जे काय आपल्या अडचणी होत्या, जे आपले प्रश्न होते, त्याबद्दलच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फार्मर आय डी कार्ड बाबतचं जे काही स्टेटस आहे, स्टेटस कसं चेक करायचं, आपण जी माहिती भरली होती ती अप्रूव्हल झाली आहे का किंवा रिजेक्ट झाली आहे का, त्याचं काय कारण आहे अप्रूव्हल होण्यामागं किंवा रिजेक्ट होण्यामागं, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, फार्मर आय डी कार्ड आहे या शेतकऱ्याने अप्लाय केलेलं आहे. आता हे अप्लाय कसं करायचं याची माहिती आपण याआधीच टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तो व्हिडिओ पहा. ज्यांनी अप्लाय केलं नसेल त्यांनी आधी अप्लाय करून घ्या, आणि ज्यांनी अप्लाय केलेलं आहे पहा. आता हे स्टेटस कसं पाहायचं याची सविस्तर माहिती आपण पाहूयात. तर चला, विलंब न करता कसं फार्मर आय डी कार्डचं स्टेटस पाहायचं याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करूयात. सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगल क्रोमवर आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाने काय अधिकृत संकेतस्थळ निर्माण केलेलं आहे, ते विशिष्ट फार्मर आय डी कार्डसाठी जे अधिकृत निर्माण केलं आहे त्या संकेतस्थळावर आपल्याला जायचं. हे ते काय संकेतस्थळ आहे, mhragristack.gov.in, याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही या संकेतस्थळावर येऊ शकता. आता या संकेतस्थळावर आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही होम पेजवर याल. आता होम पेजवर या ठिकाणी जे काय नोंदणीचा पर्याय आहे तो सध्या हाईड करण्यात आलेला आहे. कशामुळे करण्यात आला याचं काही अपडेट अजून दिलेलं नाही, तो हा सध्या हाईड आहे. फार्मर स्वतः या ठिकाणी शकत नाहीत. ऑफलाईन पद्धतीने जे काय कृषी सहाय्यक यांच्याकडे करू शकताय, परंतु तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे आपण पहिल्या वेळेस करत होतो ती आता या ठिकाणी बंद करण्यात आली. त्या ठिकाणी आपल्याला करता येत नाहीये, लक्षात असू द्या. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायचं की आपण जे काय याआधी ऍप्लिकेशन केलेलं आहे त्या ऍप्लिकेशनचं स्टेटस पाहायचं. आता स्टेटस पाहण्यासाठी इथं चेक एनरोलमेंट स्टेटस असा जो काय पर्याय दिसतो या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एनरोलमेंट आयडी असेल त्या आयडीच्या सहाय्याने आपण सर्च करू शकता. आपल्याकडे जर कोणताच आयडी नसेल तर आपण आधार नंबरच्या सहाय्याने देखील या ठिकाणी आपलं स्टेटस चेक करू शकता. आता आधारच्या सहाय्याने स्टेटस चेक करण्यासाठी आपण या ठिकाणी आधी आपला आधार नंबर टाकून घेणं आवश्यक आहे. आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी चेक या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी तुमची माहिती दाखवली जाईल. त्यामध्ये तुमचा आधार नंबर, सेंट्रल आयडी, जो काय तुमचा आयडी फार्मर आयडी जो काय तुम्ही म्हणताय तो आयडी जे काय तयार करण्यात आलेला आहे तो आयडी या ठिकाणी दाखवतोय. या ठिकाणी तुमचं स्टेटस अप्रूव्हल दाखवतोय. त्यानंतर फार्मर नेम, एनरोलमेंट डेट, कधी एनरोलमेंट केलं होतं म्हणजे कधी तुम्ही हा फॉर्म भरला होता, त्यानंतर तुमचा अप्रूव्हल कधी झाला, अप्रूव्हल किंवा रिजेक्ट काय जे असेल ते कधी झालं त्याची वेळ आणि तारीख या ठिकाणी दाखवली जाते. त्यानंतर खाली जर तुमचं रिजेक्शन मध्ये आलेलं असेल तर रिजेक्शनचं जे काय रिझन असेल, जे काय कारण असेल, कारण या ठिकाणी तुम्हाला दर्शवलं जातं, हे लक्षात असू द्या. आता ज्यांचे अप्रूव्हल झालेत त्यांची जी काय प्रक्रिया असेल, जी काय कार्ड डाउनलोड करण्याबाबतची जी प्रक्रिया असेल की ज्यावेळेस कार्ड या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल किंवा काही याबाबत नवीन नियमावली किंवा नवीन काही ज्या काही इंट्रोडक्शन सूचना येतील त्यानुसार आपण पुढील माहिती घेणारच आहोत. परंतु सद्यस्थितीमध्ये आपण जो काय ऍप्लिकेशन केलं होतं, जे काय अर्ज केलं होतं फार्मर रजिस्ट्रेशन कार्डसाठी जे काय अर्ज केला होता तो आपला अर्ज विभागाने मंजूर केला आहे किंवा काही करतात टाकून या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे किंवा रिजेक्शन दिलेलं आहे, हे आपण या ठिकाणी पाहू शकताय. स्टेटस कसं पाहायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जरी आपल्या काही शंका असतील, आपल्या काही समस्या असतील, आपण कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल तर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकताय. त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट तात्काळ मिळत राहील. तर चला, एक छोटीशी माहिती. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला विचारलं होतं की अप्लाय केलंय परंतु स्टेटस कसं पाहायचं, याचं स्टेटस कसं पाहायचं, जे काय फार्मर आय डी कार्ड आहे याचं स्टेटस पाहण्यासाठी कसं पाहता येतं, तर स्टेटस पाहण्याबद्दल हा व्हिडिओ आपण त्यांना माहिती दिलेली आहे. आपलं स्टेटस या ठिकाणी फक्त आपण अप्रूव्हल किंवा रिजेक्शन एवढंच पाहू शकतोय. सध्या आपण कार्ड डाउनलोड करू शकत नाही. कार्ड बाबत ज्यावेळेस नवीन अपडेट येईल, ज्यावेळेस नवीन सूचना येतील किंवा या ठिकाणी ऑप्शन येईल त्यावेळेस आपल्याला नक्कीच कार्ड डाउनलोड करण्याबाबतचा पर्याय देखील या ठिकाणी सांगितला जाईल. चला, जर माहिती महत्त्वाची वाटली असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
नेहमीप्रमाणेच आपलं जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.